जीवनातला इतिहास प्रपंच सर्वांना माहीत आहे. त्यात काय नवं नाही. अशी काय ती जगाच्या वेगळी गोष्ट नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे. ती कोणती ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. परमेश्वराने आपल्याला देह देण्याचे कारण काय? आपणच रात्र आणि दिवस करतो काम, काबाड कष्ट करत राहतो आणि देहाची चाकरी करीत राहतो. मग माझी आई, माझा बाप, माझी बायको, माझे मुले, माझं गणगोत्र, माझी गुरं, माझी ढोरं, माझं घर, माझी शेती, माझी गाडी, माझी इस्टेट, सर्व माझे माझे म्हणून आपण आपलं जीवन व्यर्थ घालवत बसतो. मग देवाला दोष देतो. आणखीन एक दिले तरी देवाला दोषी ठरवतो, नाही दिले तरी देवाला दोषी ठरवतो. याचे कारण कधी शोधून पाहत नाही. कर्म आणि नशीब याला दोषी ठरवतो. चांगले झाले की कर्माने झाले, वाईट घडले की देवाने वाईट केले, नशिबाने चांगले झाले की आपण केले असा म्हणतो. वाईट झालेली देवाने वाईट केले देवावर संकट टाकतो. आपल्या जीवनातला सार कधी शोधून पाहत नाही. आपली संगत कोणाबरोबर आपलं वागणं आणि वागण्यातलं गुण निवडणे. आपण आपल्या सर्वाकरता ज्वारीचे, गहू किंवा बाजरी दळण करण्याकरता काढतो. त्याच्यातले खडे बाजूला काढतो. तेव्हा ते गिरणीत नेतो. तेव्हा रोटी करून खातो. तसा हा देहामधील घाण काढावी लागते. गाय दूध देते म्हणून तिला आपण हिरवा चारा घालतो, तिच्या पोटाला भरपूर घालतो, तेव्हा ती गाय दूध देते. तशी आणखीन एक गोष्ट आहे. जशी शेती मालक त्या शेतीची मशागत करतो, नांगरून तण तोडा काटे सर्व घाण त्याच्यातली काढून बाजूला टाकतो. काळी भोर जमीन भुसभुशीत करतो आणि मेघाची वाट पाहतो. पाऊस झाल्याच्या नंतर पेरणी करतो उल्हासाने. तरी या देहाची जसे